तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन डेली व्लॉगमध्ये आपलं. तर आज इथं सकाळ सकाळ मस्त असं ना स्वयंपाकाची तयारी चालली होती माझी, कारण की आता आज होता शनिवार, त्याच्यामुळं प्रिशा पण लवकर स्कूलमध्ये गेली होती. त्याच्यामुळं म्हणलं पाठीमागचं जे काय आहे आता ते काम आपलं रिलॅक्समध्ये चाललेलं होतं. त्यानंतर मस्त अशी आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर म्हणलं चला स्वयंपाकाला तर रोज भाजीचा प्रश्न काय बनायचं. तर मस्त अशी ज्वारीची भाकर बनवली होती बघा. मला जमते का ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. त्यानंतर एकदा आहे ना चाललं होता मस्त असं एक बाहेर तर पावसाचं वातावरण चालूच होतं आज दिवसभर झिमझिम. तर त्याच्यामुळे तर मस्त असं ना ठेचा बनवायचं काम चाललेलं होतं माझं. आणि ते ठेचा ना असं तेलात ते मिरची वगैरे टाकलं ना त्याचं फुटते ना ती मिरची, त्याच्यामध्ये अंगावर याची खूप भीती वाटत होती. त्याच्यानंतर मस्त असं आहे ना मुगाचं मेदकेची भाजी केली ती मी. कोण कोणाला आवडते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. तर मस्त त्या मुगाची भाजी वगैरे केली ती हिरव्या मिरच्या वगैरे घालून. आणि प्रिशाला काय टिफिनला जास्त काही बनवायचं नव्हतं. त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे आवरून घेतले. त्यानंतर किचन कट्टाही साफ करून घेतला. आणि तुम्ही तर बघितलं सकाळी आपल्या मागं की किती छान असे मोगऱ्याच्या गुलाब झालं मोगऱ्याच्या झाडाला फुलं आलेले होते. त्याच्यामुळे त्याचे मी मस्त असे फुलं तोडून आले. म्हणलं काय ते पण असे सुकूनच जातात झाडाला ठेवले तर. मग मस्त असं काचेच्या वाटीमध्ये ना पाणी ओतलं आणि त्याच्यावर हे फुलं ठेवले, कारण मला दिवसभर आतमध्ये आपल्या रूममध्ये मस्त असा सुगंध दरवळत राहील. एवढा छान वास येत होता त्या मोगऱ्याच्या फुलाचा. त्यानंतर मस्त असा पाऊस चालू झाला. शेवटी जून महिना संपला आणि जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली बरं का. पाऊस काही एका दिवसात येऊन जातो, पण आता सगळ्या पेरण्या वगैरे सगळ्या काय आपल्या लेट होत चालतात. आता दुपारी इथं ना आहूंच्या मित्रांनी आहूला नारळ दिलेले होते. म्हणले चला आता ते तरी फोडून किती दिवस ठेवणार, 2-3 दिवस झालं तसेच होते फोडण्यापायी. त्याच्या ना ते त्यातलं पाणी काढायसाठी आम्हाला ना इथं काय सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळं आहूंनी खूप काय जुगाड केलं. तर खुरपे, परत ते काय टेस्टर, अजून ते काहीतरी होतं बाई, भरपूर अशा 2-4 वस्तू होत्या. तेव्हा कुठं आम्हाला नारळातलं पाणी प्यायला भेटलं. त्यानंतर मी पण सगळं इतकी थंडी वाजत होती ना, अक्षरशः लई थंडी वाजत होती. त्याच्यामुळे मी आणि भूषण दुपारी जर्किंग स्वेटर घालून बसलो होतो. त्याच्यानंतर मग त्यांनी मला ताजं पाणी वगैरे दिलं, मी पण पेले. नंतर प्रिशाला कसं काय लागतं मॅडम? अय्यो अय्यो तोंड मस्त आहे, गोड आहे का नाही पाणी? गोद आहे, गोद एकदम गोद. तर चला पप्पा नको मला पे पप्पा. अरे पप्पा रे फिनिशच करले. आपलं चला आता आतमध्ये आपण झोपू. पप्पा कुदते त्यावर कुदते नारळाला त्या. फायनली आहूने सगळं कुदून तो नारळ फोडलाच बरं का. एवढा मस्त आतमध्ये खायला गोड पांढरा शुभ्र असा नारळ निघला होता. त्यानंतर आता पावसाचं वातावरण झालं, म्हणले आहू म्हणले होते पाऊस चालू होतं, मस्त असं कडक चहा बनव. इथं मस्तपैकी मी चहाही बनवून घेतला. तर आजचा व्हिडिओ काय आपला एवढाच होता, सॅटरडे स्पेशल. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू